खरंच एवढी मोठी मजबुरी असते का? वेगळं झाल्याशिवाय दुसरा काही पर्यायच नसतो का? तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या एका चुकीच्या निर्णयामुळे ना ते लेकराच्या पूर्ण आयुष्याचं वाटोळ होऊन जातं. तुम्हाला असं वाटतं की मी ते लेकराला एकटी सांभाळून घेईल किंवा मी एकटा त्या लेकराला सांभाळून घेईल. पण त्या लेकराला काय वाटतं माहिती आहे का? ते लेकराला वाटतं की आपल्या आईवडिलांनी देखत आपल्याला लहानचं मोठं व्हायचंय. त्यांच्याकडून त्याला प्रेम शिकायचं असतं, दुनियादारी शिकायची असते. तुम्ही या सगळ्या गोष्टी ना त्याच्यापासून हिरावून घेता. कशासाठी? थोड्याशी इगोसाठी. छोटे छोटे घरामध्ये वाद होत असतात आणि त्या वादासाठी तुम्ही डायरेक्टली 4 लोकांना बोलवता आणि ते 4 लोक असे असतात, त्यांना तुमचं कधी बरं झालेलं बघायचं नसतं. त्यांना कधीही असं वाटत नाही की तुमचं भांडण मिटावं म्हणून. त्या 4 लोकांच्या बोलण्यामध्ये तुम्ही येऊन जाता आणि खुशाल वेगळे होऊन जातात. त्याची किंमत आहे ना ते लेकराला आयुष्यभर मोजावं लागते. असं कधीही करू नका. आपल्या लेकरांचा विचार करा. अशा लेकरांना बघा ज्यांचे आईबाप वेगळे झालेले आहे किंवा ज्यांना आईबाप नाहीये. त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल त्या लेकरांनी काय गमावलंय म्हणून. आपला इगो बाजूला ठेवा, आपल्या लेकरांसाठी एकत्र राहा. तरीही तुम्हाला जर वाटत असलं की वेगळं होणं खरंच महत्वाचं असतं कधी कधी, तर कमेंट करून नक्की सांगा.